16 तारखेपासून नागपूर येथे विधानमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि सातत्याने दरवर्षी अनेक दशकांपासून नागपूरला हिवाळी अधिवेशनाची परंपरा आहे। यावेळेला नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं हे पहिलं अधिवेशन होतं आहे आणि आमची संपूर्ण जय्यत तयारी नागपूर येथे झालेली आहे। आमची गटनेत्यांची बैठक झाली, बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मीटिंग झालेली आहे। आमदार निवासला जशी व्यवस्था आहे तसं 16च्या आदल्या दिवशी म्हणजे 15 तारखेला संपूर्ण व्यवस्थेचा आढावा मी तिथे उपसभापती या नात्याने आमचे सचिव श्री भोळे आणि बाकीच्या अधिकाऱ्यांबरोबर घेणार आहे। तसंच 16 तारखेपासून 21 पर्यंत जे कामकाज होणार आहे त्याच्यामध्ये सरकारचा प्रस्ताव, अंतिम आठवडा प्रस्ताव आणि अनेक विधेयकं ही त्या सभागृहामध्ये घेतली जाईल आणि यामधून नक्कीच विदर्भामधल्या शेतकऱ्यांना, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक झाली, पण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली, 6% महिलांची टक्केवारी मतांची वाढलेली आपल्याला दिसली। समाजातल्या प्रत्येक घटकाच्या अनेक अपेक्षा सरकारकडून आहेत। या पार्श्वभूमीवर आधीचे चांगले निर्णय परत सातत्याने राहणं आणि नवीन चांगले निर्णय होऊन विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम हे अधिवेशन करेल असा आमचा पीठासीन अधिकारी म्हणजेच उपसभापती या नात्याने माझा प्रयत्न आहे। लाडके बहिणीचं रक्कम वाढू शकते, सरकार दिलेले तसे संकेत सरकारने दिलेले आहेत आणि सरकार हे शेवटी प्रशासन आणि शासन मिळून एकत्र जसं काम करत असतं तसं त्याचबरोबर काही निकषांनुसार सुद्धा काम करत असतं आणि 2100 रुपये केले जातील अशा प्रकारनी वारंवार सरकारने याच्यापूर्वी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तशी रक्कम वाढवण्याची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर ते सुद्धा दिले जातील